आज आपण बनवूया रवा आणि पालकचे पळी पापड। खायला तर एवढे चविष्ट असतात ना की विचारूच नका। आणि हे पापड बनवण्याची पद्धत खूपच सोपी आहे। जर तुम्ही घरात एकटे असाल तरी देखील अगदी आरामात बनवू शकतात। इथे मोठं पातेलं घेतलंय, त्याला 1 चमचा तेल लावून जेवढा आपण रवा घेणार त्याच्या 7 पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे। त्यात आपल्याला पापड खार, सोडा, मीठ, ओवा, जिरं आणि चिली फ्लेक्स टाकून सर्व मिक्स करून घ्यायचंय। 3-4 उकळी आल्यावर इथे मी 1 बाउल म्हणजे 400 ग्रॅम रवा घेतलाय। रवा टाकताना पिठाला गाठी नको यायला म्हणून सतत आपल्याला चमच्याने ढवळून घ्यायचं आहे। सोबतच 250 ग्रॅम पालक स्वच्छ धुवून चिरून हा पालक देखील टाकला आहे आणि हे पीठ शिजवायला जवळजवळ 40 मिनिटं लागली। चमच्यावर हे पीठ घेऊन चेक करतात, पीठ मिक्स होत नाही म्हणजेच आपलं पीठ तयार झालं आहे। त्याची थिकनेस देखील बरोबर आहे। याला एक बाउलमध्ये काढून थंड करून एका मोठ्या शीटवर एक एक पळी बॅटर टाकून आपल्याला हे पापड पसरवून घ्यायचे आहेत। दिवसभर सुकले की सायंकाळी पलटी करून घेऊ आणि 2 दिवस कडकडीत उन्हात वाळले की आपले पापड तयार झालेत आणि एक पण पापड तुटला नाहीये। एक बाउल रव्यापासून 30 ते 35 पापडं तयार झालेत। तेल कडकडीत गरम झालं की एक एक पापड तळून घेतली, छान आपले पापड तयार झाले।